काय करायचं तर नेफ्रस ट्यूब्यूल काढण्यासाठी ट्युमिका अल्ब्युजिनिया काढायचा. म्हणजे हा आपला ट्युमिका अल्ब्युजिनिया होता, त्याच्यामध्ये स्पर्म होते, सॉरी टेस्टिस होता, त्याच्यामध्ये ट्यूब्स होते. तर ट्यूब्सला इथे एक ट्यूब दाखवायचा, त्याला म्हणायचं सेमिनिफरस ट्यूब्यूल. त्यामध्ये काही एक क्युबॉइडल सेल्स दाखवायच्या, त्या क्युबॉइडल सेलला इपिथिलियल सेल म्हणायचं. आणि त्या सेलचं काय नाव असतं, जर्मिनल इपिथिलियल. तर त्यापासून जर्मिनेट होता स्पर्म, म्हणून जर्मिनल इपिथिलियल त्याला नाव द्यायचं. मध्ये काही पिरॅमिड काढायचे असे लांब सेल या ब्ल्यू कलरच्या, त्याला म्हणायचं सर्टोली सेल. तर सर्टोली सेल प्रत्येकाचं काही फंक्शन आहे ते पुढे बघू आपण, आधी त्या कुठे असतात ते बघून घेऊ. अशा पिरॅमिड काढायच्या, पुन्हा क्युबायडल काढायचं, असं स्ट्रक्चर काढायचं आणि हे कम्प्लीट करायचं. त्यानंतर त्यांच्या शेजारी असं एक 4-5 सेलचं एक मास काढायचं, त्याला म्हणायचं लिडिंग सेल. म्हणजे या 2 ट्यूबच्या मध्ये काहीतरी सेल, आता हे लिडिंग सेल आहेत, ह्याही लिडिंग सेल आहेत, ह्याही लिडिंग सेल आहेत. तर यांना इंटरस्टिशियल सेल असतात, त्यांचंही काही काम असतं. तर लिडिंग सेल कुठे असतात ते लक्षात ठेवायचं. हे जे तुम्हाला दिसत आहेत रेड कलरचे, ते स्पर्म्स आहेत, जे की ट्यूब फॉर्म झालेले आहेत. कुठून फॉर्म झालेले आहेत तर माहिती आहे आपल्याला, ह्या ज्या सेल्स आहेत त्याला जर्मिनल इपिथेलियम म्हणतात, यांच्यापासून स्पर्म तयार झाले. आता हे ब्राऊन कलरचे म्हणजे रेड कलर म्हणजे ते मॅच्युअर झालेले आहेत, आणि जे इमॅच्युअर आहेत तुम्हाला इथे दिसत आहेत, हे सर्टोली सेल आहे असं, आणि इथे स्पर्म काय झालेले तिला कनेक्टेड झालेले आहे. तर इथे का कनेक्टेड झाले, तर हे सर्व स्पर्म्स आहेत ज्या सर्टोली सेलला कनेक्ट झालेले आहेत. तर त्यांचं इथे इम्पॉर्टंट आहे की सर्टोली सेल जे असतात ऍक्च्युली त्यांना न्यूट्रिशन देण्याचं काम करतात. हे जर्मिनल, हे जे क्युबायडल सेल असतात, हे क्युबायडल सेल फक्त त्यांना काय करतात, तयार करतात, म्हणजे फॉर्म करतात. आणि त्यांना न्यूट्रिशन देण्याचं काम हे सर्टोली सेल करतात. तर ते न्यूट्रिशन इथे स्पर्म अक्वायर करतात, आणि मग तुम्हाला त्याचा ट्रॅक माहिती आहे, ट्रॅक तर तुम्हाला दाखवलाय मी, मग इथून ते ट्रॅकने पुढे प्रोसीड होतात. तर आणि हे जे ट्यूब्स असतात, हे सेमिनिफरस ट्यूबुल असतात, हे इथे हवेत राहतील का नाही, त्यांना कनेक्शन, हे जे कनेक्टिव्ह कनेक्शन करण्यासाठी कनेक्टिव्ह टिश्यू असतात ते त्यांना काय करतात, होल्ड करतात. तर कनेक्टिव्ह टिश्यूचं काम असतं होल्ड करणं. स्पर्म बंडल दिसतंय तुम्हाला इथे, हे काय स्पर्म बंडल काय आहे, तर सर्टोली सेलला कनेक्ट झालेले आहेत, कारण त्यांना न्यूट्रिशन घ्यायचं आहे. ह्यामधल्या क्युबायडल सेल आहेत, आणि त्यांना जर्मिनल इपिथेलियम म्हणतो आपण. हा बेसमेंट मेम्ब्रेन दिसतोय, हा जो लास्ट लेअर असतो शेवटचा ट्यूबुलचा, त्याला बेसमेंट मेम्ब्रेन म्हणतात. एवढा काही इम्पॉर्टंट नाही, फक्त एक बेस लेअर असतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लिडिंग सेल्स कुठे असतात. तर नीट जर प्रश्न विचारला तर नीट मध्ये प्रश्न इथे आलेला आहे, लिडिंग सेल वरती प्रश्न आलेला आहे, सर्टोली वरती आलेला आहे, आणि दॅट्स ऑल, या 2 वरती प्रश्न आलेले, यांची युजेस विचारलेले आहेत. चला आता टॉपिक डायग्राम कळाली असेल किंवा कुठे काय आहे, तर आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघू. तर जसं सांगितलं मी की आपल्याकडे काय असतात, किती लोब्युल्स असतात, 200 to 300 लोब्युल असतात. लोब्युल मध्ये किती ट्यूबुल असतात, 4 ट्यूबुल असतात. आणि एका ट्यूबुलचा जेव्हा स्टडी करतो आपण, तर त्याच्या एका सेमिनिफरस ट्यूबुल मध्ये कोण असतात, इपिथिलियल सेल असतात आणि पिरॅमिडल सर्टोली सेल असतात, जे की आपण बघितलं. त्यांना आपण सस्टेनकुलार सेलही म्हणतो. नेक्स्ट आहे द जर्म इपिथिलियल सेल अंडरगो गॅमेटोजेनेसिस. आता जर्मिनल इपिथिलियल सेल म्हणजे कोणत्या, या ज्या व्हाईट कलरच्या तुम्हाला क्युबायडल सेल दिसतात, या सर्व जर्मिनल इपिथिलियल सेल म्हणतात. आणि या जर्मिनल इपिथिलियल सेल काय करतात, अंडरगो गॅमेटोजेनेसिस. तर गॅमेटोचं लक्षात ठेवायचं, गॅमेट आणि जेनेसिस म्हणजे तयार करणं. तर ह्या सेल्स व्हाईट कलरच्या सेल करतात, गॅमेटला तयार करतात, म्हणजेच कोणाला तयार करतात, स्पर्मला तयार करतात. ठीक आहे. तर ह्या सेल्स पासून जेव्हा स्पर्म तयार होतात, ह्या जर्मिनल इपिथेलियल पासून, त्याला म्हणायचं स्पर्मॅटोझोआ. ठीक आहे. तर जर्मिनल इपिथेलियम सेल्स अंडरगो स्पर्मॅटोजेनेसिस टू फॉर्म स्पर्मॅटोझोआ. स्पर्मॅटोझोआ म्हणजे स्पर्म्स. इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. पुढचं पॉईंट, सर्टुली सेल प्रोव्हाइड न्यूट्रिशन फॉर डेव्हलपमेंट स्पर्म. आता स्पर्मॅटोझोआ म्हणजे स्पर्म तयार झालेत कोणापासून, इपिथेलियल सेल पासून. आणि प्रोसेस काय होती, गॅमेटोजेनेसिस. आणि हे जे स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये हे स्पर्मॅटोझोआ स्पर्म तयार झाले, तर यांना न्यूट्रिशनचं काम पडतं. तर न्यूट्रिशन सप्लाय करण्यासाठी इथे ह्या ब्ल्यू कलरच्या सेल्स असतात, त्यांना म्हणायचं सर्टोली सेल्स. आणि त्या सर्टोली सेल्स काय करतात, त्याला न्यूट्रिशन सप्लाय करतात. मग सर्टोली सेलचं फंक्शन नीटने विचारलं होतं, टू सप्लाय न्यूट्रिशन टू दी स्पर्म्स. म्हणून ते बंडल ऑफ स्पर्म काय असतात, जनरेट झाल्यानंतर त्या सर्टोली सेलला काय असतात, कनेक्टेड असतात. आणि ते मॅच्युअर नंतर बाहेर काय होतात, फ्री मूव्ह करतात. नेक्स्ट,
व्हेरियस स्टेज ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस कॅन बी सीन इन दी सेमिनिफेरस. तर आपल्याकडे वेगवेगळ्या स्टेजेस बघायला मिळतात स्पर्मॅटोजेनेसिसच्या. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय? स्पर्म तयार होण्याच्या. अँड कॅन सीन, तर ते सिम्पल म्हणजे वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये स्पर्म तयार होतात. त्याचं काही आपल्याला एवढं इथे काही स्टडी करायचं नाहीये. फक्त आपल्याला म्हणायचं आहे असं एक स्टेप मध्ये स्पर्म तयार होत नाही, त्याला नंबर ऑफ स्टेप मध्ये गेल्यानंतर त्या जर्मिनल सेल पासून काय तयार होतो? स्पर्म तयार होतो. तर जसं आपण रेस्पिरेशनला शिकलो होतं की रेस्पिरेशनची प्रोसेस आपण काय म्हणतो? ऑक्सिजन घ्यायचं, ग्लुकोज घ्यायचं बॉडी मधनं आणि एनर्जी तयार करायचं, बरोबर, लंग्स मध्ये. तर ही सिंपल गोष्ट आहे का सेलमध्ये? नाही, त्याला भरपूर स्टेप करावं लागतात. तसंही स्पर्म तयार करण्यामध्ये काय असतात? भरपूर स्टेप्स असतात. एवढं आपल्याला तिथे म्हणायचं आहे. म्हणजे ही नंबर ऑफ मल्टिपल स्टेजेसची प्रोसेस आहे. द इनर मोस्ट स्पर्मॅटोगोनल सेल म्हणजे काय? स्पर्मॅटोगोनल सेल 2n अँड प्रायमरी स्पर्मॅटोसाइट 2n, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट अँड स्पर्मॅटाइड अँड स्पर्म. तर अशा प्रकारचं हे कन्व्हर्जन होतं. हे बघा, दी मोस्ट स्पर्मॅटोजिनल सेल, जे सर्वात मधली सेल असते त्याला 2n असतं, त्याला स्पर्मॅटोगोनल सेल म्हणतात, सर्वात खालची लेअर. नंतरची प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार होते, त्याची लेअर. त्यानंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार होते, ते मग मिओसिस झाल्यानंतर असते. आणि स्पर्मॅ टाइड्स असते, नंतर काय तयार होतो? स्पर्म तयार होतो. तर एवढी ही प्रोसेस, लॉंग प्रोसेस असते. तर इथून अशा प्रकारे ह्या सेल पर्यंत काय होतात? एवढ्या सेलचं कन्व्हर्जन होतं. तर तुम्हाला हा सिक्वेन्स नीट साठी तरी लक्षात ठेवावा लागणार. सिक्वेन्स करतो आहे स्पर्मॅटोगोनल सेल म्हणजे कोणती? ट्युबायडल इपिथेलियल सेल, मदर सेल. त्यामधनं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, नंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, नंतर स्पर्मॅटाइड आणि स्पर्म्स. एवढ्या इथे चेंजेस होतात. इंटरस्टिशियल सेल नीटने इथे फोकस केलेला नाहीये. नीटचा फोकस हा होता, तुम्हाला मागे सांगितलं की सर्टोली सेलचं फंक्शन, जे की इथे दिलं होतं. हे बघा, हे विचारलं होतं सर्टोली सेलचं फंक्शन, न्यूट्रिशन काय, आणि पुन्हा लिडिंग सेल्स काय कामाचे असतात. तर हा बघा, ब्लॅक वर्ड जेही तुम्हाला बुक मध्ये दिलेले आहेत, तर शक्यतो त्यांचा तुम्ही अभ्यास करा आणि त्याला एक्स्ट्रा माहिती काढता तरी काढा. तर इंटरस्टिशियल लिडियल सेल लाई बिटवीन द सेमिनिफेरस ट्यूबुल. तर सांगितलं होतं दोन ट्यूबुलच्या मध्ये ज्या सेल बसलेल्या असतात, दोन ट्यूबुलच्या ज्या मध्ये सेल्स असतात त्यांना इंटरस्टिशियल सेल्स म्हणतात. इथे दिसतंय तुम्हाला. तर त्यांची पोझिशन दाखवायची, त्या दोन ट्यूबुलच्या मध्ये असतात. इट लाईज बिटवीन टू seminiferous tubules. They secretes hormones called as androgen and testosterone. तर इंटरस्टिशियल सेल आपल्या ह्युमनच्या बॉडीमध्ये म्हणजे मेल्स मध्ये काय पाठवत असतात? टेस्टोस्टेरॉन. तर मागच्या वर्षी तुमचं टॉपिक झालेला आहे, काय नाव होतं चॅप्टरचं? इंडोक्राईन सिस्टीम. तिथे हार्मोन्स होते आणि ते टेस्टोस्टेरॉन होते किंवा अँड्रोजनही होता. तर चांगल्या प्रकारे फंक्शन माहिती आहे तुम्हाला. टेस्टोस्टेरॉनचं फंक्शन काय असतं? जांभरे, आदित्य? टू सिक्रेट स्पर्म. तर ऍक्च्युली टेस्टोस्टेरॉनचं फंक्शन असतं की मेल कॅरेक्टर मेंटेन करणं. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे मेल कॅरेक्टर असतात, मेल सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर असतात. तर ते कोणामुळे असतात? टेस्टोस्टेरॉनमुळे. जर टेस्टोस्टेरॉन असेल तर डेव्हलपमेंट ऑफ सेक्स ऑर्गन होईल मेलमध्ये. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यात कॅरेक्टर दिसतील, म्हणजे मुशा वगैरे येणं, किंवा आवाज लाऊड होणं, चेस्ट वरती हेअर येणं. तर हे कॅरेक्टर कोण मेंटेन करतो? टेस्टोस्टेरॉन. त्याला मेल हार्मोन म्हणतात. कळालं? तर मेल हार्मोन हा कोण सेल तयार करतात? तर त्याला लिडिंग सेल म्हणतात. तर महत्वाचा प्रश्न आहे की अँड्रोजेन किंवा मेल हार्मोन कोण तयार करतो? तर लिडिंग सेल. त्या कुठे बसलेल्या असतात? टेस्टिसच्या एक्झॅक्ट मध्ये सेल्स. त्यांचं काम असतं टेस्टोस्टेरॉन मेंटेन करणं. तर मेल, ऍक्च्युली मेल म्हणजे टेस्टोस्टेरॉनच्या लेव्हललाच आपण मेल म्हणतो. म्हणजे तुम्हाला एक, चलो ह्युमन्स आहे, ह्युमन्स मेल आणि फिमेल हे दोन प्रकारचे जेंडर आहेत. का आहेत? सिंपल आहे. मेल म्हणजे टेस्टोस्टेरॉन, फिमेल म्हणजे कोणता हार्मोन असतो? एस्ट्रोजन. सांगितलं होतं. जर हे हार्मोन चेंजेस झालेत, म्हणजे एक सेल आहे, एक बॉडी आहे, ही ह्युमनची आहे, आणि हे मेल आणि फिमेल, तिथे ज्या बॉडीमध्ये कोणता हार्मोन आहे त्याच्यावरती त्याच्या बॉडीचं डेव्हलपमेंट डिपेंड करतं. म्हणजे तिथे टेस्टोस्टेरॉनची लेवल जर वाढली तर जीन्स तर सेम असतात, म्हणजे मदर आणि फादर म्हणजे दोन सेक्सेस कडनं झायगोट तयार झालेलं असतं. म्हणजे पॅरेंट दोघंही असतात.
म्हणजे आता तुम्ही मेल आहात किंवा फिमेल आहात हे इम्पॉर्टंट नाहीये. का? कारण की तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या मम्मीकडनं काही जीन्स आले आहेत, फादरकडनं जीन्स आले आहेत. ह्या जीन्सला ऍक्च्युली सेक्स नसतो. म्हणजे तुमच्याकडे जेव्हा 23 पेअर्स असतात जीन्सचे, शिकवलं होतं क्रोमोझोमचे किती पेअर असतात? 23. त्या 23 पेअर मध्ये तुमची जी सर्व बॉडी बनलेली आहे ती 23 पेअरची बनलेली आहे आणि त्या पेअर मध्ये जी लास्ट पेअर असते ही सेक्स ठरवते. ह्या पेअर्सला हे माहिती नसतं की तुम्ही मेल आहेत का फिमेल आहात. फक्त शेवटचा जो पेअर आहे त्याच्यामध्ये ठरतं की तुम्ही कोणत्या जेंडरमध्ये कन्वर्ट होणार आहे. आणि हा जीन्स असतो एक्स किंवा वाय क्रोमोझोम हे ठरवतात की तुमच्यामध्ये कोणता हार्मोन जनरेट होणार आहे. तुमच्या बॉडीमध्ये ह्या एक्स आणि वाय ने ठरवलं की टेस्टोस्टेरॉन जनरेट होणार, तर हे जे टोटल तुमचे जीन्स होते आई वडिलांकडून आलेले त्यांना समजत नाही मेल आहे का फिमेल आहे, ते त्याच्याप्रमाणे वर्क करायला लागतात. तुमच्या बॉडीमध्ये ह्या एक्सने जर ठरवलं की तुमच्यामध्ये 2 एक्स असतील तर तुमच्यामध्ये ऑस्ट्रोजन तयार होईल आणि तुमचे मग हाईट वगैरे तुमचं जे जसं बॉडीचं पोस्चर असेल ते तिथे फिमेलचं ऍक्टिव्हेट होईल. तुमचा कोड फिमेल ऍक्टिव्हेट होईल आणि तुम्ही फिमेल असाल. किंवा तुमच्यामध्ये जर असं झालं तुमच्यामध्ये लास्ट क्रोमोझोम जर कोणतं असेल एक्स वाय असेल तर काय होईल तुमच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन तयार करेल तो जीन्स आणि तो जीन्स मग काय करेल तुम्हाला मेल म्हणून काय करेल कन्व्हर्ट करेल. म्हणजे तुमचं बेसिक मटेरियल नाही. हॅलो म्यूट करा म्यूट